अळीव घालून बनविलेले मेथीचे लाडू। इथे मी 100 ग्रॅमचे 2 पॅकेट वापरून इथे मी 100 ग्रॅम मेथी घेतली तर अर्धा कप भरला आणि अजून दुसरी 100 ग्रॅम मेथी घेऊन पूर्ण कप भरला आहे। म्हणजे 200 ग्रॅम आपली मेथी झाली, म्हणजे 1 कप मेथी। इथे मेथी मी अगोदरच 4 दिवस पहिले मेथी स्वच्छ निवडून भाजून 4 दिवस तुपामध्ये भिजवून ठेवली। कप मेथीमध्ये 1 कप वितळलेले तूप घालून घेतले। 4 ते 5 दिवस मेथी भिजत घातली तुपामध्ये तर कडू नाही लागत। आता मेथी बाजूला ठेवून पुढची तयारी करू। पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचे। तूप वितळून झाले की 1 कप काजू घालायचा। अजून 1 कप काजू घालून घेतले। आता हे 2 कप काजू म्हणजे 100 ग्रॅम काजू घेतले। काजू थोडा रंग बदलेपर्यंत चांगले परतून घ्यायचे, 1 ते 1.5 सेकंदपर्यंत। काजू आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। काजू आणि बदाम चांगले भाजून घेतले, चांगल्या क्वालिटीचे घेतले तर 1 महिनाभर लाडू चांगले टिकतात। त्याच्यामध्ये 2 कप बदाम घालून घ्यायचे। बदामसुद्धा 100 ग्रॅम आहेत। बदामसुद्धा थोडेसे 1 ते 1.5 सेकंदपर्यंत चांगले परतून घ्यायचे। बदामसुद्धा काजूच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता याला बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया। आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे 50 ग्रॅम चारोळी, म्हणजे अर्धा कप। चारोळीसुद्धा 1 सेकंद भाजून भांड्यामध्ये काढून घ्यायची। पॅन एकदा कपड्याने स्वच्छ करून घ्यायचा। नंतर 1 चमचा तूप घालून तूप वितळल्यानंतर 100 ग्रॅम मगज घालून घेतले। मगज हलकेसे भाजून घेतल्यावर बाजूला काढून ठेवूया। मगजसुद्धा अर्धा कप होते। आता पॅनमध्ये पुन्हा एकदा 1 चमचा तूप घालून अळीव घालून घ्यायचे। इथे अळीव मी 100 ग्रॅम घेतले आहे, म्हणजे अर्धा कप। तुम्हाला जर का अळीव जास्त घालायचे असतील 200 ग्रॅम तर घालू शकता। भाजून झाले हे कसे ओळखावे? सफेद तीळ कसे तडतड करतात तसे अळीवसुद्धा तडतडतात। तर अळीव बाजूला काढून घेऊया। पुन्हा एकदा पॅनमध्ये तूप घालून 100 ग्रॅम खसखस घालून घेतली। खसखस पण हलकीशी गरम झाली, तडतडायला लागली, लगेच बाजूला काढून घ्यायची। ज्या प्लेटमध्ये अळीव काढले त्याच प्लेटमध्ये मी खसखस काढून घेतली। अळीव आणि खसखस एकत्र का करून घेतली? का ती मिक्सर जारमध्ये वाटून नाही घ्यायची, अशीच आपण लाडूमध्ये घालून घेणार आहोत। आता 1 चमचा तूप घालून घेतल्यावर डिंक घालून घ्यायचे। डिंक इथे मी 2 किलोच्या लाडूला पाव किलो तरी डिंक पाहिजे। डिंक चांगला फुलून येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। थोडे तूप घालून घेऊया, म्हणजे डिंक चांगला फुलून येईल। डिंक चांगला फुलून आला आहे। आता याला बाजूला ठेवून देऊया। आता पॅनमध्ये मी सुक्या खोबऱ्याचा कीस घालत आहे। हे रेडीमेड खोबऱ्याचा कीस आहे। 3 कप घेतला। तूप घालून त्याला लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। वजनी म्हणाल तर अर्धा किलो खोबऱ्याचा कीस आहे। चांगला लालसर रंगाचा भाजून झाला। आता याला आपण बाजूला काढून घेऊया। पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून त्याच्यामध्ये आता रेडीमेड 2 वाटी खारीक पावडर घेतली आणि वजनी म्हणाल तर अर्धा किलो खारीकची पावडर आहे। नावाला फक्त गरम करून घ्यायची आपल्याला। खारीकला थोडे चटके लागले की बाउलमध्ये काढून घ्यायची। खारीक आणि खोबरे एकत्र करून घेते। आता याला खाली ठेवून घेते। दोन्ही जिन्नस असे एकत्र करून घ्यायचे।
आणि आता याच्यामध्ये तीळ आणि खसखस मिक्स करून घ्यायची आहे. सगळे साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे. कधीकधी काय असतं, वेळेनुसार आपल्याला अशी कामे करावी लागतात. म्हणजे ब्रेक किसायला लागले नाही किंवा तुकडे करायला नाही लागले, खजूर फोडायला नाही लागले, पावडर करायला नाही लागली मिक्सर जारमध्ये. रेडीमेड असल्यामुळे झटपट होते. रेडीमेडच्या साहित्याने वेळ कमी लागतो, मेहनत वाचते. आता याच्यामध्ये मी मगज घालून घेते. आणि आता तर रेडीमेड वस्तूसुद्धा चांगल्या क्वालिटीच्या मिळतात. 20-25 रुपयाचा फरक पडतो, पण वस्तू चांगल्या असतात. आता हे न वाटायचे साहित्य एकजीव करून घेतले. याला आता बाजूला ठेवून देऊया. मिक्सर जारमध्ये डिंक घालून बारीक करून घेऊया आणि बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे. आता मिक्सर जारमध्ये काजू बदाम घालून प्लस मोडवर घेऊन वाटून घ्यायचे. काजू बदामची पावडर करण्यापेक्षा तुकडे असतील, दिसायलाही छान दिसतात आणि खायलासुद्धा छान लागतात. याच्यामध्ये काजू आणि बदाम आणि वाटून घेतलेले डिंक एकत्र करून परातीमध्ये घालून घेतले. सर्व साहित्य एकत्र करून झाल्यावर अर्धा किलो तूप घेतले होते. त्याच्यामध्ये आता एवढेच तूप शिल्लक राहिले आहे. या शिल्लक राहिलेल्या तुपातच गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे. सारणचा अंदाज बघूनच इथे मी 3 कप गव्हाचे पीठ घेते. पुन्हा एकदा अजून 1 चमचा तूप घालून पीठ चांगले परतून घ्यायचे आहे. 1.5 ते 2 सेकंद पीठ चांगले परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये घालायचं आहे भिजवलेली मेथी. मेथी घालून पुन्हा एकदा पीठ आणि मेथी एकजीव करून परतून घ्यायचे. तुमच्याकडे वेळ जर का कमी असेल तर मेथी 1 रात्र किंवा 2 रात्र भिजवून ठेवून लगेच लाडू बनवायला घेतले तरी चालतील. फक्त 4 ते 5 दिवसाच्या वर मेथी जास्त भिजवून ठेवू नका. लाडू लगेच बनवायला घ्यायचे. तर अशा प्रकारे मेथी आणि गव्हाचे पीठ छान असे भाजून झाले. आता याला आपण काढून घेऊया. तीमध्ये सारण जास्त झाल्यामुळे अर्धे सारण मी बाऊलमध्ये काढून घेतले. आता याच्यातली अर्धी मेथी मी परातीमध्ये घालून घेते आणि सारण आणि मेथी एकत्र करून असे मिक्स करून घेऊया. हाताने चांगली चोळून घ्यायची. सर्व सारण हाताने मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहे. हे बघा, गूळ न घालतासुद्धा सारण कसे लाडू वळतील अशा प्रकारे झाले आहे. आता कढईत चांगला 1 चमचा तूप घालून घ्यायचे आणि याच्यामध्ये 1/4 किलो गूळ घालून घ्यायचा. गुळाचा आपल्याला पाक नाही करायचा, फक्त गूळ वितळेपर्यंत गरम करून घ्यायचा आहे. किसून किंवा चिरून घाला, म्हणजे पटकन वितळतो. गूळ चांगला वितळत आला. आता गॅस मी बंद करून टाकते. असा शिल्लक राहिलेला गूळसुद्धा गरम याच्यामध्ये वितळून जाईल. आता इथे मी 2 चमचे सुंठ पावडर घातली. चांगले गुळामध्ये मिक्स करून घ्यायची. 3 ते 4 चमचे वेलची पावडर घालून घ्यायची. तीसुद्धा याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. तुपामध्ये गूळ घालून गरम केल्यामुळे लाडूला शाईन चांगली येते. आता पाक आपण सारणमध्ये घालून घेऊया. सुरुवातीला कलथ्याच्या साहाय्याने मिश्रण चांगले असे एकजीव करून घ्यायचे आहे, कारण गूळ गरम असतो.
हे लाडू बनविण्यासाठी मी गव्हाच्या पिठाचा जास्त वापर नाही केला. सारणच जवळजवळ 1.5 किलोच्या आसपास होते. लाडूमध्ये इतर काही सामग्री आणि अळीव घातल्यामुळे आणि अळीवामध्ये तर आयर्न भरपूर प्रमाणात असल्यामुळे लाडू खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. तर असे लाडू रोज आपल्या खाण्यात असावे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.